कार्यकर्त्यांचं बळ मिळालं पाहिजे म्हणून मी एक हिंदू संमेलनाचा कार्यक्रम अंधेरीमध्ये विजयनगर सोसायटीवर घेतला. तेव्हा विजयनगर एक केंद्र होतं, केंद्र अंधेरी पुण्याचं केंद्र होतं तिथे आणि मोठं मैदान होतं ते. तर ते संपूर्ण मैदान ओव्हरफ्लो आणि सगळे युवक होते आणि एक अप्रतिम कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. मग रामशिला पूजनानंतर प्रत्यक्ष कारसेवेला जायचं. आता कारसेवेला जायचं तर ह्याची जागृती करण्यासाठी जे कार्यक्रम झाले पाहिजेत त्याच्यामध्ये काही संतांची खूप मोठी भूमिका होती. सगळ्यात पहिली भूमिका तर श्रद्धेय अशोकजी सिंघलांची होती की त्यांनी या सगळ्या देशभराच्या साधू संतांना एकत्र करून त्यांची मोट बांधून संपूर्ण देशामध्ये एक जागरण करण्याचा खऱ्या अर्थाने सूत्रधार जर कोणी असेल तर ते श्रद्धेय अशोकजी सिंघल. आणि खरं कठीण काम होतं संतांची मोट बांधणं. म्हणजे माझी खुर्ची तुझ्या खुर्चीपेक्षा 1 इंच कमी का जास्त का याच्यावरती रुसून बसणारे अशी परिस्थिती होती. तर त्या सगळ्यांना धर्माच्या कामासाठी देशाच्या कामासाठी आपले अहंकार विसरून एकत्र एका मंचावर आणायला भाग पाडण्यासाठी किती हंबल किती विनम्र अशोकजी सिंघल होते आणि त्यांना व्हावं लागलं याची कोणी कल्पनाच नाही करू शकत.